तर मित्रांनो, हे जे माझ्या मागे आहे ते आहे जगातल्या 7 अक्षरांपैकी एक असलेलं इटली देशातलं कोलोसियम. 1943 वर्ष जुनी हे कन्स्ट्रक्शन आहे. त्या 400 वर्षांमध्ये 60 लाखाहून अधिक योद्धे आणि 10 लाखाहून अधिक जंगली प्राणी मारले गेले. मित्रांनो, आता मी आलो व्हेनेझिया पॅलेस समोर. काही करून 4:30च्या आधी परत शिपमध्ये जायचं. एक म्हणतं इकडं जा, एक म्हणतं तिकडं जा. त्यांना काय माझी भाषा समजा. मी पोचलेलो ट्रीवी फाउंटनच्या इथे. तर मित्रांनो, इथल्या लोकांची अशी मान्यता आहे, गणपती बाप्पा मोरया, इच्छा पुरी कर रे महाराजा. कदाचित मी विदाउट तिकीट फिरते असं वाटतंय. तर टाईट आहे फिश, काय खरं नाही माझं. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी बालाजी रंजना अधिकराव शिंदे स्वागत करतो तुमचं एका नव्या शहरात एका नव्या व्हिडिओमध्ये. आजचा दिवस हा माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल असणार आहे. मी खूप जास्त एक्सायटेड आहे आणि हा माझा पहिला इंटरनॅशनल व्लॉग असणार आहे. मी आलेलो आहे इटली देशातल्या चिवित्याविचा ह्या शहरामध्ये. आता मी सध्या चिवित्याविचा मेट्रो स्टेशनवर आहे आणि मी चाललोय रोमचं कोलोसियम बघायला. जगातल्या 7 अक्षरांपैकी एक असलेलं हे रोमचं कोलोसियम मी बघायला जाणार आहे. आत्ता वाजलेले आहेत 10:15, सकाळचे 10:15. मला 4:30च्या आधी परत रिटर्न यायला हवं, कारण की 5:30 वाजता शिपची सेलिंग आहे. जर मी परत रिटर्न नाही येऊ शकलो तर शिप मला इथेच सोडून निघून जाऊ शकते. सो माझ्याकडे खूप कमी वेळ आहे. त्या कमी वेळेमध्ये मला जास्तीत जास्त एक्सप्लोअर करायचं आहे. चिवित्याविचा टू रोम हे रिटर्न तिकीट प्राईस €9.20 आहे. याची जर इंडियन करन्सीमध्ये आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर ते अराउंड ₹750 होतं. पहिला ट्रेनचा प्रवास आहे हा माझा. खूप मजा येणार आहे. वातावरण पण छान आहे. बाहेर पावसाळी वातावरण झालेलं आहे. तो मजा एक्सायटेड आणि मनामध्ये भीती पण वाटते आहे, कसं काय हा प्रवास असणार आहे. अखेर ट्रेनने स्टेशन सोडलं आणि बकेट लिस्टमधलं एक स्वप्न आज पूर्ण होणार या उत्सुकतेने मी निघालो रोमच्या दिशेने. जसजशी ट्रेन शहरी वसाहत सोडून शेतातून खेड्यातून जात होती तसं मला मी माझ्या मामाच्याच गावाला चाललोय असं वाटत होतं. मी रोम सिटीमध्ये पोचलेलो आहे. रोम मेट्रो स्टेशन पासून कोलोसियम अराउंड 10 मिनिट चालत अंतरावर आहे. आणि बाय द वे इकडे थंडी खूप आहे. पावसाचं वातावरण झालं आहे. थोडा अधूनमधून पाऊस पण पडतोय. ट्रेनचा प्रवास खूप छान होता. मला झोप पण लागली, कळलं पण नाही मी कधी झोपलो ते. मस्त वाटते खूप. कोलोसियमच्या रस्त्याने जाता मला एक हे सोव्हिनियर शॉप भेटलं आणि तिथून मी हे घेतलं आहे फ्रीज मॅग्नेट. हे सोव्हिनियर. तिथे व्हॅटिकन सिटी आहे, मध्ये कोलोसियम आहे आणि ट्रेवी फाउंटन. मी प्रयत्न करेल या जर वेळ असेल तर या ट्रेवी फाउंटनला आणि व्हॅटिकन सिटीला सुद्धा जायचा. €2. तर मित्रांनो, हे जे माझ्या मागे आहे ते आहे जगातल्या 7 अक्षरांपैकी एक असलेलं इटली देशातलं कोलोसियम. इसवी सन 72 साली याचं काम चालू झालं आणि इसवी सन 80 साली याचं काम संपलं. आता चालू आहे 2023. अराउंड 1943 वर्ष जुनी हे कन्स्ट्रक्शन आहे. याचं बांधकाम जे केलं होतं ते फक्त आणि फक्त रोमन लोकांच्या एंटरटेनमेंटसाठी केलं होतं. पूर्वी या कोलोसियमचं नाव ॲम्पी थिएटर असं होतं. या ॲम्पी थिएटरमध्ये रक्ताचा खेळ खेळला जायचा. म्हणजेच की 2 योद्धे किंवा कैद्यांना समोरासमोर आणलं जायचं आणि जोपर्यंत समोरचा योद्धा रक्तबंबाळ होत नाही, तो मरत नाही, तोपर्यंत हा खेळ चालू असायचा.
इथे माणसांसोबतच प्राण्यांसोबतही झुंज लढली जायची. या ॲम्फी थिएटरमध्ये 50,000हून जास्त लोक बसू शकतील एवढी त्या काळी कॅपॅसिटी होती. आणि आता सध्याच्या युगाला इथे दरवर्षी 60 ते 70 लाख लोक या कॉलोजियमला बघण्यासाठी येतात. या कॉलोजियमला त्या काळी 40हून अधिक गेट्स आणि काही गुप्त दरवाजे होते. इसवी सन 80 साली जेव्हा या कॉलोजियमची ओपनिंग सेरेमनी होती तेव्हा ही सेरेमनी 123 दिवस चालली होती. आणि त्या 123 दिवसांमध्ये 11,000हून जास्त योद्धे आणि 9,000हून जास्त जंगली प्राणी जसे की वाघ, हत्ती, गेंडे हे मारले गेले. फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी चाललेला हा रक्ताचा खेळ 400 वर्ष चालला होता. त्या 400 वर्षांमध्ये 60 लाखाहून अधिक योद्धे आणि 10 लाखाहून अधिक जंगली प्राणी मारले गेले. मित्रांनो, आता मी कॉलोजियम जवळ आलोय खरा, पण आत जाण्यासाठी तिकीट काउंटरवर खूप मोठी लाईन आहे. आणि मला वाटत नाही जेवढा माझा टाईम लिमिट आहे तेवढ्यात माझं तिकीट काढून आणि फिरून होईल. तर कदाचित असं वाटतं की मला कॉलोजियम बाहेरून बघायला भेटेल. पुन्हा कधी आलो तर आतमध्ये जाईल. बाहेरून पण खूप छान वाटतं एवढं भव्य बिल्डिंग कन्स्ट्रक्शन बघायला. त्या काळी या ॲम्फी थिएटरच्या बाजूला कोलोजिओ दे नार्को नावाच्या राजाचा एक मोठा पुतळा होता. त्याच्या नावावरून या कन्स्ट्रक्शनला कोलोजियम असं नाव देण्यात आलं. कोलोजियम हा एक लॅटिन शब्द आहे आणि त्याचा अर्थ खूप मोठा असं होतं. हे माझं सेकंड वंडर आहे. जगातल्या 7 अक्षरांपैकी हे मी दुसरं बघतोय. पहिलं जे होतं ते रिओ दी जानेरोचं क्राइस्ट द रिडीमरचा स्टॅच्यू होता आणि हा आज कोलोजियम बघतोय. असे अजून खूप सारे ठिकाणी फिरायचे आणि जगातले 7च्या 7 वंडर्स 2 तर बघून झालेत. आता 5 बाकी, ते 5ही पण आता मला बघायचे आहेत. कोलोजियमच्या आतमध्ये तर मला जाता आलं नाही, मी तर बाहेरूनच बघून घेतलं. पण तरी पण खूप छान वाटतं, मला हे बघायला भेटते. माझ्या नशिबात आहे एवढी मोठी गोष्ट, एवढं मोठी वास्तू मला बघायला भेटते. आता मी चाललोय ट्रिव्ही फाउंटन बघायला. ते सुद्धा एक खूप मोठं खूप छान असं टुरिस्ट प्लेस आहे. मित्रांनो, आता मी आलो व्हेनेझिया पॅलेस समोर. हे एक मेन टुरिस्ट अट्रॅक्शन आहे इथलं आणि रोम शहरातलं हे एक मेन ठिकाण आहे. मित्रांनो, आता वाजले दुपारचे 2 आणि मी चाललोय ट्रिव्ही फाउंटन बघायला. मला काहीही करून ते फाउंटन बघायचं आहे. ते बघणं खूप नशिबाचं असतं असं म्हणतात आणि मला तिथे जायचंच आहे. पुन्हा इथे कधी येणं होईल माहीत नाही. 2 वाजलेत. मला काही करून 4:30च्या आधी परत शिपमध्ये जायचं आहे. पाऊस पण पडतोय, छत्री नाही आहे, रेनकोट नाही आहे. चाललो आहे तसंच नुसता पळतोय. बघायचं आहे काही करून. आणि ॲक्च्युली इथे बसेस आहे, पण नक्की कोणती बस पकडायची आणि ती बस किती वेळ घेईल ते मला माहीत नाही आहे. त्याच्यामुळं चालतच चाललो आहे. मी जवळपासच आहे, विचारत चौकशी करत जातो आहे. तिथे मी 1-2 जणांना विचारलं ट्रिव्ही फाउंटन कुठं आहे. एक म्हणतं इकडं जा, एक म्हणतं तिकडं जा. त्यांना काय माझी भाषा समजेना.
इंग्लिश बोलतोय तरी त्यांना इंग्लिश कळत नाही आहे. इटालियन इथली भाषा आहे आणि ते मला इटलीमध्ये सांगतात आणि मला त्यांची भाषा कळत नाही आहे. ते परत एकदा कुणाला तरी ज्याला इंग्लिश येतं त्याला विचारायला हवं. एक्सक्यूज मी. तर फायनली इकडून तिकडून गल्ली बोळातून फिरून मी पोचलेलो ट्रीवी फाउंटनच्या इथे आणि इकडे भरपूर गर्दी आहे. भरपूर म्हणजे खूप सारी. ट्रीवी फाउंटन इथे 3 ठिकाणाहून पाणी येतं, त्यामुळे या ठिकाणात त्रिवी असं म्हणतात. इथल्या लोकांची अशी मान्यता आहे की उजव्या हाताने डाव्या खांद्यावरून आपण जर एखादा पॉइंट त्या पाण्यामध्ये टाकला तर पुन्हा एकदा आपण रोम सिटीमध्ये येतो. मला पुन्हा रोम सिटीमध्ये यायचं. रोम सिटी मला खूप 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 जास्त आवडले. कोलोजियमला परत एकदा व्हिजिट द्यायचं आणि कोलोजियमच्या आतमध्ये मला जायचं आहे. ह्यावेळेस तर मी आलो होतो पण मग खूप घाई झाली, मला आज जायला भेटलं नाही. नेक्स्ट टाइम जेव्हा येईल तेव्हा वेळ असावा, वेळ काढून येईल नक्कीच. आणि गणपती बाप्पा मोरया, इच्छा पुरी कर रे महाराजा. चला आता वेळ झाली पुन्हा शिप वरती जाण्याची. आता वाजले 2:20. होपसो मला वेळेत मेट्रो भेटेल. ते प्रपोज करतायत, त्या मुलाने मुलीला प्रपोज केला आता. छान आहे, खूप छान वाटलं मला इथे सुद्धा. वेळेच्या अभावी मला लवकर निघावं लागणार आहे. आता विचारावं लागेल मेट्रो स्टेशन कोणत्या साईडला आहे. तर तिकडे फिरणं म्हणजे खूप मुश्किल आहे. अशीच गल्ली बोळातून आपल्याला फिरायला लागतं. आणि विचारतो, एक्सक्यूज मी, वेर इज द मेट्रो स्टेशन? रोम टर्मिनल. होपसो. आता त्यांनी सांगितलंय, कुठला होता माहित नाही, कदाचित बांगलादेशी पाकिस्तानी असेल. ह्या साईडला बोलतोय तर आपण त्या साईडला जाऊया. भूक पण लागली आहे पण आपल्याकडे वेळ नाहीये तेवढा व्हिजिट द्यायला. इट्स ओके, जाऊया पटकन आता आपण. माझी तर नुसते पळापळ चालू आहे. इकडं आलो होतो, टाईमचा खूप लिमिट होता. एका व्यक्तीने सांगितलं मला 85 नंबरची बस पकडायला, ती मला सोडेल रोम टर्मिनलला. आणि मी बसमध्ये तर बसलोय पण मला माहीत नाही ट्रेनचं तिकीट इथे चालतं की नाही. मला तिकीट कसं काढायचं, कुठे काढायचं, या बसमध्ये तर कंडक्टर पण दिसत नाही. तर कदाचित मी विदाऊट तिकीट फिरतोय असं वाटतंय. खूपसं कुणी पकडू नये. आणि फुल ॲडव्हेंचर चालू आहे माझ्यासोबत. आता ट्रेन आहे 2:42ची ट्रेन तर मिस झाली आहे. आता वाजले ऑलरेडी 2:45 झाले. आता 3:12ची ट्रेन आहे, ती पण मला 4:18पर्यंत सोडेल. तिथून माझ्याकडे फक्त 12 मिनिटं शिपमध्ये परत जायला. फास्ट जावं लागेल. आणि आय होप सो जसं इंडियामध्ये ट्रेन्स लेट येतात तसं इथे पण ती 2:42ची ट्रेन लेट यावी थोडीशी, 10-15 मिनिट. म्हणजे तोपर्यंत मी टर्मिनलला पोचेल आणि जाईल. आणि जर माझी 3:12ची पण ट्रेन सुटली तर टाय फिश, काय खरं नाही माझं. धगधगतंय खूप. शिपमध्ये पोचायचं आहे मला वेळेत, काहीही करू. खूप धावपळ करत रोमच्या मेट्रो स्टेशनवर आलो आणि मला 3:12ची मेट्रो भेटलेली आहे, जी चिविदावेच्या मेट्रो स्टेशनला 4:18 पोचते. तिथे पोचल्यावर सुद्धा मला धावत पळत शिपमध्ये जावं लागणार आहे. जर बस भेटली तर खूप बरं होईल. आणि ते म्हणतात ना, त्या डेस्टिनेशनपेक्षा त्या ठिकाणापेक्षा जो प्रवास असतो ना त्यातच खरी मजा असते. माझ्यासोबत पण तसंच काहीतरी चाललं आहे वाटतं. फुल ॲडव्हेंचरस प्रवास होतो आहे हा. आणि धावपळ झाली आज खूप. प्रवासातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पाऊल ठेवण्याची आणि रोमांचक क्षणांना आलिंगन देण्याची संधी. आज मी तो रोमांचक अनुभवला. आपण कोठून आलो आहोत किंवा कोणती भाषा बोलतो हे महत्त्वाचं नाही आहे, तर आपण त्या ठिकाणी असताना त्या ठिकाणाचंच होऊन जाणं आणि तिथल्या वातावरणाशी एकरूप होऊन जाणं महत्त्वाचं आहे. शेवटी जग हे पुस्तक आहे हो,
आणि जे प्रवास करत नाहीत ते आयुष्याचं फक्त एक पान वाचतात. 4:30ला फक्त 2 मिनिट बाकी आहे. आणि जर मी पोचलो नाही तर फॉर शुअर मला RPF वॉर्निंग भेटणार आहे. शिप तर इथून दिसते आहे. होप सो 2 मिनिटामध्ये मी पोचेल. फायनली शिपजवळ पोचलेलो. काय माहीत वॉर्निंग भेटणार आहे की नाही. कोणच नाही आहे. सगळ्यात शेवटी मीच आहे. होप सो मी पोचेल. सिक्युरिटी बघतोय माझ्याकडे. टाईम झालेला आहे अँड शिपमध्ये पोचलेलो आहे. अँड आय एम ऑन द टाईमात पोचलेलो आहे. नशीब आजचा दिवस न विसरण्यासारखा आहे माझ्यासाठी. खूप धावपळ झाली. त्या जागेचा ब्लॉग कमी आणि प्रवासातलाच ब्लॉग जास्त झाला. खूप धडधडत होता. फक्त 1 मिनिट पण नाही, अर्धा मिनिट मी लवकर आलो. आणि इथले रूल्स खूप स्ट्रिक्ट असतात. तुम्हाला फॉलो करायलाच लागतात. पोचलेलो आहे आणि आता परत ड्युटी जॉईन करायची 5 वाजता. भेटूया. बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. आय नो मला जास्त काही कोलोसियमबद्दल बोलता आलं नाही, दाखवता आलं नाही वेळेअभावी. पण मी प्रयत्न करेल नेक्स्ट टाईम कुठेही जाईल तर तिथे डिटेल्समध्ये तुम्हाला त्या जागेविषयी माहिती सांगेल. आणि सबस्क्राईब करून टाका. मेहनत करतोय तुमचा भाऊ तुमच्यासाठी. बाय बाय. आणि त्यालाच तर म्हणतात लाईफ इज ॲडव्हेंचर. आयुष्य खूप सुंदर आहे.